ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोळ तालुक्याला महापुरातून कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर। सन 2005 पासून सतत महापुराचा सामना करणाऱ्या शिरोळ तालुक्याला कायमस्वरूपी संरक्षण मिळावं या उद्देशाने पूर संरक्षक भिंती व नदीकाठ बांधणीचा भव्य प्रकल्प हाती घेण्यात आला असून भविष्यात शिरोळ तालुक्यातील सर्व पूरग्रस्त गावांमध्येही अशा स्वरूपाची कामे राबवून तालुक्याला महापुराच्या संकटातून मुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील असे ठाम प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं। शिरोळ तालुक्यातील बुबनाळ, आला, शेडशाळ, कवटे गुलंद व गौरवाड या गावामध्ये सुमारे 21 कोटी 61 लाख रुपयांच्या निधीतून पूर संरक्षक भिंती व नदीघाट बांधणीच्या कामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करत होते। आमदार यड्रावकर म्हणाले की शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे। रस्ते, गटारी यासारखी विकास कामे नियमितपणे होतच राहतात। मात्र पूर संरक्षक भिंत व नदीकाठ बांधणी ही कामे दीर्घ काळासाठी असतात। त्यामुळे ही कामे दर्जेदार व टिकाऊ व्हावीत यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे। सन 2005 पासून वारंवार येणाऱ्या महापुरामुळे शिरोळ तालुक्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या नुकसानीला कायमचा आळा घालण्यासाठी पूरबाधित गावामध्ये पूर संरक्षक भिंत तसेच महापुरामुळे उद्ध्वस्त झालेले नदीघाट पुनर्बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। प्रारंभी बुबनाळ, आलास, शेडशाळ, कवटे गुलंद व गौरवाड या गावामध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली असून शिरोळ तालुक्यातील उर्वरित पूरग्रस्त गावांमध्येही लवकरच अशीच कामे पूर्ण केली जातील असं त्यांनी स्पष्ट केलं। या प्रसंगी पाटबंधारे विभागाचे अधिकारी चंद्रकांत यादव यांनी मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी शेतकरी नेते सावकार मादनाईक, धनाजीराव जगदाळे, दादेपाशा पटेल, सुकुमार किनिंगे, श्रेणिक मालगावे, विद्याधर मर्जे, सुरेश महापुरे, बापू सैनापुरे, आलास येथील सरपंच सचिन दानोळे, उपसरपंच सोनाली कोळी, फजले अली पाटील, गोविंद महापुरे, विश्राम कोळी, रफिक साहेब अली, शेडशाळ येथे सरपंच सुनील संगपाळ, माजी सरपंच किरण संगपाळ, उपसरपंच रोहिणी कोल्हापुरे, वर्धमान कल्याणी, लखन लाड, माजी उपसरपंच फैयाज अहमद सोलापुरे, ग्रामपंचायत अधिकारी सुनील वाघमोडे, गौरवाड येथे सरपंच निलोफर मोमीन, विजय कुंभोजे, मौजम कोल्हापुरे, आदिनाथ आरबाळे यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी इजाज खान पठाण, जयसिंगपूर। 5 वर्षामध्ये जवळजवळ 8 ते 9 कोटी रुपये आमच्या गौरवाड गावासाठी आमदार फंडातून निधी दिलेला आहे। त्यातून गावातील अंतर्गत रस्ते, गटारी या सगळ्यांचा विकास झालेला आहे। पण आता महापुराचा म्हणजे गावाला लागूनच म्हणजे नदीला लागूनच आपलं गाव असल्यामुळं महापुराचा पहिला फटका आमच्या गावाला जास्त प्रमाणात बसतोय आणि ह्या दृष्टिकोनातून साहेबांनी या नदीपलीकडच्या 7 गावासाठी घाट आणि संरक्षण भिंत या जागतिक बँकेने दिलेल्या योजनेमधून की आपल्या नदीपलीकडचे 7 गावात त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेला आहे। त्याबद्दल गौरवाड गावच्या वतीनं पहिल्यांदा मी त्यांचा सत्कार करून आपल्या गावातल्या लोकांना कुठल्याही पद्धतीचा महापुराचा त्रास होऊ नये त्या दृष्टिकोनातून त्यांनी चांगलं काम हाती घेतलेलं आहे आणि त्यात चांगल्या पद्धतीनं काम होऊ अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून इथून पुढच्या काळात सुद्धा असंच प्रेम आशीर्वाद साहेबांचं या गावावरती राहावं। आमचं सुद्धा इथून पुढं नक्कीच राहील साहेब।